नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर रामचंद्र दैफळे. आपण सध्या 930 या जातीच्या प्लॉटवर आलेलो आहोत. ह्या प्लॉटला फुटवा एक नंबर आहे, काळोखी एक नंबर आहे. त्याच्या मागलं रिझन म्हणजे आपण ह्याला 3 आळवण्या केलेल्या आहेत आणि 3 फवारण्या केलेल्या आहेत चांगल्या. तर मी तुम्हाला पहिली आळवणी सांगतो. लागवड केल्यापासून ते दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही आळवणी करू शकतात. जसं की मी दुसऱ्या दिवशी आळवणी केली ती, त्याच्यासोबत मी 24-10-10, त्याच्यात नत्र 24%, स्फुरद 10%, पोटॅश 10% असं आहे. रॅडिसोपोमध्ये कार्बोझिलिक ॲसिड, ह्युमिक ॲसिड, फ्युलिक ॲसिड सगळं कॉम्बिनेशन आहे. ह्या दोन्ही एकत्र करून 200 लिटर पाण्यामध्ये टाकून सगळी आळवणी केली आहे मी त्याची. तर पहिली आळवणी ती. त्याच्यानंतर जी फवारणी केली, 5व्या दिवशी मी फवारणी केली बायो 303, आसटामा प्राईड आणि बायोविटा, जी शिवीड आहे त्यानं ट्रेस पूर्ण रिलीज होतो. हे 5व्या दिवशी केलं आणि त्याच्यानंतर 10व्या दिवशी मी बेनिविया घेतली फवारणीमध्ये. आणि आळवणी केल्यापासून 3 ते 4 दिवसांनी दुसरी आळवणी केली होती मी. त्याच्यामध्ये मिडोरी, हे ॲम्प्रा कंपनीचं मिडोरी औषध आहे. त्याच्यामध्ये अँटी ट्रेस एलिमेंट आहेत. त्याच्यामध्ये सीवीड आहे, ॲम्युनो ॲसिड आहे आणि त्याच्यासोबत मी सोलोसिमिक्स हे कॉम्बिनेशन घेतलं होतं. दोन्हीचा कॉम्बिनेशन करून मी 200 लिटर पाण्यामध्ये आळवणी केली. तर त्याचा असा रिझल्ट आहे की फुटवा, काळुकी, पानाची साईज, थिकनेस हे भरपूर प्रमाणात वाढते. आणि त्याच्यानंतर जी तिसरी आळवणी केली होती मी, नत्रस्फुरद पालाच घेतलं होतं 10-52-10. त्याच्यामध्ये विथ ऑल मायक्रोन्यूट्रिएंट येतात. हे पूर्ण एकरी 2.5 किलो असा डोस आहे. हे ड्रिपने ॲप्लिकेशन दिलं होतं. तर पाहू शकतात एवढ्या डोसने कसा फुटवा झाला, कशी काळोखी आली. तुम्ही पूर्ण डेऱ्यातून फुटवा आहे याला पहा. आणि ह्याच्यानंतर जर काळा थ्रिप्स येत असेल तुमच्या प्लॉटवर, तर तुम्ही BASF कंपनीचं एक्सपोनस हे एकरी 34 ml असा डोस आहे त्याचा. त्याच्यासोबत सिजंटा कंपनीचं क्युरिकॉन हे लिटरला 1 ml किंवा 1.5 ml असं कॉम्बिनेशन करून घेऊ शकता. काळा थ्रिप्स 100% नाही, पण 60 ते